पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ. हडपसर मार्गे अवघड दिवेघाट ओलांडून सासवडमध्ये आगमन. वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात महासफाई अभियान. पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी आणि आमदारांच्या हातात झाडू. सफाई अभियानाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. पंढरपूर परिक्षेत्रात आजपासून मद्य मांस विक्री बंद. आचार्य तुषार भोसले यांच्या मागणीला यश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी. पंढरपुरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत 5000 सायकल स्वारांकडून रिंगण सोहळा साजरा. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंचीही उपस्थिती होती. संत मुक्ताईच्या पालखीचं बीड शहरात आगमन. मोठ्या उत्साहात भाविकांकडून पालखीचं स्वागत. बीड हे संत मुक्ताईंचं आजोळ असल्यानं संत मुक्ताईंची पालखी 2 दिवस बीडमध्ये मुक्कामी. निवृत्तीनाथांच्या पालखीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं. आज निवृत्तीनाथांची पालखी अहिल्यानगर शहरात पोहोचेल. पालखी राहुरी तालुक्यातून मार्गक्रमण करताना मोठ्या उत्साहात वारकऱ्यांचं स्वागत. सरलाबेट देवस्थानच्या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. श्रीरामपूर शहरात पालखीचं आगमन होताच विविध ठिकाणी वारकऱ्यांवर फुलांची उधळण करत स्वागत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंढरपूरला जाणाऱ्या वारीत सहभागी. आमोणा ते पंढरपूर जाणाऱ्या वारीत किमान 2000 गोव्यातील भाविकांबरोबर प्रमोद सावंत वारीत सहभागी झाले. यवतमाळ जिल्ह्यातून आषाढीच्या पार्श्वभूमीवर 250 बसेसचं नियोजन. जिल्ह्यातील 12 ते 15 हजार भाविक पंढरपूरला जाण्याची शक्यता. 2 जुलैपासून प्रत्येक आगारातून बससेवा सुरू होईल. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर आलाय. सुनील तटकरेंचे सर्व आघोरी विद्या बाहेर काढणार. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा इशारा. तटकरेंनी आम्हाला डावपेच शिकवू नयेत, आम्ही स्वाभिमानी आहोत. आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य. तर तटकरेंनी सबुरीनं गरिबाला न्याय द्यावा आणि पालकमंत्रीपदासाठी मोठं मन करावं असाही टोला. घरातील कर्त्या पुरुषाच्या जीवनाचा दिवा विझल्यावर कर्जमाफी देणार का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना खोचक सवाल. महायुती सरकार आल्यापासून वर्षभरात 2000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. राऊतांचा आरोप. सरकारनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द पाळला नाही. लाडकी बहिणी योजनेवरून खासदार संजय राऊतांचे सरकारवर ताशेरे. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचे सरकारवर ताशेरे. 1500 रुपयांनी सामाजिक परिवर्तन झालं का? सुळेंचा सवाल. तर महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. सुळेंचं विधान. पुण्यातील बालेवाडीत शिवसेना युवा सेनेचा वार्षिक मेळावा 12 जुलैला होईल. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील नेते विभागानुसार मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 25 जूनला भंडाऱ्यात. विधानसभा निवडणुकीनंतर भंडाऱ्यात एकनाथ शिंदेंची आभार सभा. नरेंद्र भोंडेकर यांना निवडून दिल्याबद्दल शिंदेंची आभार सभा. धाराशिवच्या महात्मा बसवेश्वर पतसंस्था निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळेच उमेदवार पराभूत. शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व 13 उमेदवार या निवडणुकीत मोठ्या फरकानं विजयी. तुळजापुरात समाजवादी पार्टीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसोबत अबू आझमींनी साधला संवाद. स्थानिक स्वराज्य संस्थेवर कब्जा करणं हेच माझं स्वप्न. अबू आझमींचं वक्तव्य. नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहिमेचं आयोजन. खासदार निलेश लंके, भास्कर भगरे आणि जयंत पाटील यांचा मोहिमेत सहभाग. या निमित्तानं लंके आणि भगरेंचा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका शाळेत मुक्काम. रत्नागिरीतील भाटे खाडीत बोटीला आग. नवीन बोट बांधण्याचं काम चालू असताना शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. यंदा जूनमध्येच राज्यातील धरणं 37% भरली आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये सरासरी 20% खाली असणारी धरणं यंदा 37% भरल्यानं पाण्याची चिंता मिटली आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यानं राईस मिलचे 3 पत्र उडाल्यानं धान पोती भिजली आहे. पावसाळ्यापूर्वी कामांचं तात्काळ नियोजन करा. आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या संबंधितांना सूचना. नागरिकांना त्रास झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
वाशिममध्ये 50% शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी आटोपली. मात्र आता पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. येत्या 2 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. दरम्यान यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. धान खरेदीबाबत शासनाचं उद्दिष्ट पूर्ण, त्यामुळे धान खरेदी बंद असल्यानं शेतकऱ्यांना फटका. धान खरेदी उद्दिष्ट वाढवण्याची आमदार विनोद अग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कोल्हापूरच्या राऊतवाडी धबधब्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला. धबधब्याच्या ठिकाणी इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवलं. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तो वाहून जात होता. नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावर रेल्वेच्या अंडर बायपासमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी अडचण. शहरवासियांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग पुढील 6 दिवस अवजड वाहतुकीसाठी बंद राहील. नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद असेल. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळील चबुतऱ्याच्या दुरुस्ती कामांसाठी हा निर्णय. सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वतःच्या कामांवर विश्वास नसल्यानं राजकोट किल्ल्यावरील बंदी. माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम शाळांना पंतप्रधान सूर्यघर बिजली योजनेअंतर्गत 24 तास वीज या संदर्भात शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या 1778 शाळांकडून अहवाल मागवला. गोंदिया पोलीस दलातर्फे वाहतूक पोलीस शिपायांना 20 बॉडीवेअर कॅमेऱ्यांचं वाटप. आता वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर करडी नजर असेल. यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेने 3.5 लाख रुपयांचा निधी खर्च केलाय. अकोल्याच्या खडकी भागातील आसरा मातेचे 200 वर्ष जुने मंदिर एका व्यक्तीने पाडलंय. मंदिराच्या जागेवर हक्क सांगत मंदिर पाडणाऱ्या जिब्राईल इब्राहिम दिवाणसह 4 जणांवर गुन्हे दाखल झाले. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात मोठी वाहतूक कोंडी. रविवारमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडल्यानं ही वाहतूक कोंडी झाली आहे. पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर. धाराशिवच्या तांदुळवाडीत पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की वादातून शेतकऱ्यांना पोलिसांनी डांबून मारहाण केल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आक्रमक. या घटनेवर फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून उत्तर द्यावं अशी मागणी. नाशिकमधील नांदगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे प्रसूती रुग्णाला ताटकळत ठेवण्यात आलं. रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना. बीडमध्ये आमदार विक्रम काळेंचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत फसवणूक. सरपंच पतीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केल्यानं प्राणघातक हल्ला. महिलेसह कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला. बीडच्या वडवणी तालुक्यातील धक्कादायक प्रकार. आरोपी बालकृष्ण शिंदेसह 16 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खिंडवाडी परिसरात केमिकलनं भरलेला टँकर उलटला. या अपघातात जीवितहानी झाली नाहीये. 1 जण किरकोळ जखमी झालाय. भंडाऱ्याच्या तुमसर शहरात चोरट्यांनी 6 दुकानं फोडली. 10 लाखांच्या रोख रकमेसह किराणा साहित्य लांबवल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. हिंगोलीत महिलेवर अत्याचार करून तिच्या मुलीचाही विनयभंग. आरोपीकडून पतीला ठार मारण्याची धमकी. आरोपी विरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये बनावट कागदपत्र तयार करून गोवंश तस्करी. तब्बल 1,70,00,000 मुद्देमाल जप्त. चंद्रपूरच्या धानोरा टोल नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चंद्रपुरात मुलाला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. तालुका क्रीडा अधिकाऱ्याची 28 लाखांची फसवणूक. शेतात उभा असलेला ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या 3 गोंदिया पोलिसांकडून अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. अमरावती शहरातील एसआरपीएफ कॅम्प ऑफिस कार्यालयात बिबट्या शिरल्या. मध्यरात्री बिबट्या शिरतानाचा सीसीटीव्ही समोर.